आहे. यानंतर देखील आपल्याला 2 सामने कंप्लीट करायचे आहेत. 12 बॉल आणि 37 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती धीरजला आपण पाहतोय. काहीसा कानमंत्र धीरजला देखील दिलाय की कशा पद्धतीनं धावा रोखायच्या आहेत. 12 मध्ये 37, आतापर्यंत 18 मध्ये 53 बांधल्यात. ज्या वेगानं धावा बांधल्यात त्याच वेगानं अजूनही धावा बनवायच्या आहेत. विश्वास पाटील स्ट्रायकिंग एंडला, समोर धीरज. पहिला चेंडू फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे बनेल दर्शक. त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. इट इज अ मॅक्सिमम षटकार. थँक्यू. काय मॅच रंगली. प्रेक्षक आता जागच्या जागी उभे राहिलेत. अगदी प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील फटका चांगला आहे. आपल्या पुराण्या फॉर्मात आता येत असताना विश्वास पाटीलला पाहतोय. सलग दुसरा चेंडू आणि तो देखील सीमारेषा पार. मिळतील धावा 6. यस, पेंदरचे प्रेक्षक आवाज द्या, कारण की काय दमदार बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये टीम पेंदरच्या माध्यमातून. यस, आवाज आपण पाहू शकाल, कारण की प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 10 चेंडू आणि 25 समीकरण आता उरले. 65 धावा धावपळकावरती. भलं मोठं लक्ष, परंतु त्या लक्ष्याला टक्कर देत असताना टीम गावदेवी पेंदर संघ मैदानाच्या आतमध्ये आक्रमक झालाय. आतापर्यंत झुंज दिली सुजित पाटीलनं, त्यानं मैदान सोडलं, परंतु त्यानंतर सूत्र हाती घेतलेत विश्वास पाटीलनं आणि त्याच्या बॅटमधनं सलग 2 षटकार पाहायला मिळतात. या अगोदर देखील त्यानं 1 ठोकला होता. आतापर्यंत 20 या आकड्यावरती तो देखील खेळ करतोय. शेवटचे 10 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 25 धावसंख्येची काटेकी टक्कर. 2 तुल्यबल संघ मैदानाच्या आतमध्ये लढतायत. मी आठवण करून दिली होती की या पट्ट्यामध्ये दमकम आहे. 6 चेंडू 6 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील याच्या नावावरती आहे आणि तोच फलंदाज 3 चेंडू 3 सलग षटकार ठोकत असताना टाळ्यांची आरोली मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं टीम पेंदरकडनं पाहायला मिळतंय. यस, प्रवीण नलवी मनसेचे कार्यकर्ता, मनसे उपाध्यक्ष. यस, त्यांच्याकडनं 1000 रुपये बाबूसाठी आलेत. काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. 90 धावा बनल्यानंतर चाहत्यांची चर्चा होती की आता धावा बनतील की नाही, परंतु पेंदर संघ हार मानायला तयार नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल बाबूकडनं तडाखेबंद षटकार येतात. 7 बॉल आणि तो 26 वरती खेळतो, त्यामध्ये 4 षटकार पाहायला मिळतात. यस, प्रवीण दळवी या पण आपलं सहर्ष स्वागत असेल. आमचे आयोजन करता ह्या ठिकाणी आपल्याला इन्व्हाइट करतायत. स्वागत, परंतु स्वागत फलंदाजांनी केलंय. सुरुवातीला आपण पाहिलं दमदार बॅटिंग झाली सुजित पाटीलची. आता किल्ला लढवतोय तो मैदानाच्या आतमध्ये. मॅच जिंकल्यानंतर 2000 रुपये. इथे देखील फटका चांगला आहे. टिट फॉर टॅट काय असतं त्या मैदानाच्या आतमध्ये पेंदर संघ दाखवत असताना सलग 4था षटकार. 5 षटकार या अगोदर सलग आले होते, परंतु त्या प्रत्युत्तर देत असताना जशास तसं प्रत्युत्तर विश्वास पाटील कडनं सलग 4 चेंडू आणि 4 षटकार टोकलेत. थँक्यू. हुकमी एक्का टीम पेंदरचा मैदानाच्या आतमध्ये लढतोय. 8 बॉल आणि 13ची गरज. मी म्हटलं होतं पुराणा फॉर्म जर या संघाचा या खेळाडूचा आला तर प्रतिस्पर्धी संघाचं काय करणं. या इथे झेलची संधी. नसीब बहादुरो का साथ देताय नेहमी आपण म्हणतो आणि ती म्हण आता लागू पडली आहे. 8 बॉल 13चं समीकरण होतं. झेल ड्रॉप झाली, एक सिंगल देखील प्राप्त झाली, परंतु बचावलाय कोण तर बाबू. या ठिकाणी ज्या फलंदाजच्या बॅटमधनं सलग षटकार येतात त्या फलंदाजाला जीवनदान देणं आपल्या संघासाठी नक्कीच डोकेदुखी ठरेल. आतापर्यंत 9 चेंडू आणि 33 वरती खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये विश्वास पाटील ओपनिंग पेअर जे मैदानाच्या आतमध्ये पाठवले होते ना, त्यांनी काम तमाम केलंय असं मानावं लागेल. परंतु अजूनही या यश संपादन झालं नाही, कारण की अजूनही सामना संपला नाही. 7-12चं समीकरण आहे. या 7-12